हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझी आई साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये। दुपारचे वाजले आहेत 12 आणि आता आमची वेळ झाली आहे जेवायची आणि आम्ही सगळेजण जेवतोय। यशोदा पण येते आता जेवायला आणि आजचं जेवण स्पेशल काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो। स्पेशल काहीच नाहीये, साधं जेवण आहे। हे बघा, चपाती, भाजी, दोन प्रकारच्या भाज्या दिसतायत, भात आहे आणि हा शिरा आहे आणि कांद्याची पात आणि भात आहे। तर वरण कुठे आहे, डाळ कुठे आहे? तर हे बघा, डाळ एवढ्या मोठ्या वाटीमध्ये दिली आहे मला डाळ। एवढ्या मोठ्या वाटीमध्ये कोण डाळ घेतं का? आई, एवढ्या मोठ्या वाटीमध्ये डाळ का दिली आहेस मला? त्याच्यात मी तूप काढलं होतं, हां, ते तुपाची वाटी होती म्हणून त्याच्यात डाळ दिली। एवढी मोठी वाटी? एवढी मोठी नाही, त्या चपाती विपाती पुसून घ्यायची, छोट्या वाटीमध्ये द्यायचं। एवढी मोठी वाटी असते का डाळीची? तूप होतं ना म्हणून दिली। काय खरं नाही माझं। या मित्रांनो जेवायला। आज सुद्धा वातावरण एकदम पावसाळी आहे, ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस नाही आहे 2-3 दिवस झाले। आणि आता संध्याकाळचे वाजलेत 5 आणि मला जायचं आहे दूध आणायला कृष्णाकडे, कारण की गावावरून त्याने दूध आणलेलं आहे गाईचं, तर ते आणायला मला जायचं आहे। आपण घेऊन जाणार आहोत ज्युपिटर, कारण भरपूर दिवस झाले ज्युपिटर काढली नाही आपण। ज्युपिटर घेऊन जाऊया आपण, चला। आणि जाता जाता मला पेटकर काकूच्या इकडे हे बघा तयारी दिसते। काय दिसलं? गौरी म्हणजेच लक्ष्मीची तयारी चालू आहे, कारण की आज लक्ष्मी आल्या आहेत घरी आणि त्याच्यामुळे सर्व रांगोळी वगैरे काढतायत छानशी अशी। नंतर भेट देऊया आपण, आता सध्या आपल्याला घाई आहे। हा पॉइंट आहे नंदी स्टॉप आणि इकडे गणपती बसला आहे छान। सुपर मार्केट आणि मुद्दाम मी आलो आहे शिवाजी चौकातून। समोर आहे लातूरचा महाराजा आणि बाजूलाच लातूरचा राजा गणपती छत्रपती शिवाजी महाराज आणि या साईडला आहे एकता प्रतिष्ठान गणेश मंडळ। आजचा संपूर्ण दिवस जसं की तुम्हाला माहिती आहे, आज मला जायचं आहे मुंबईला, त्याच्यामुळे आज संपूर्ण दिवस सगळी तयारी करण्यामध्येच गेला, कारण की माझं जायचं का नाही ते कन्फर्म नव्हतं आणि अचानक काल ठरल्यामुळे काल मी तिकीट काढले आणि आज जायचं आहे आपल्याला मुंबईला। आणि आज संपूर्ण दिवसभर का जायची तयारी केली, तर परत आपल्या दुकानामध्ये जे काही रिक्वायरमेंट्स आहेत, जे काही माल संपलेला आहे त्याची लिस्ट बनवली। ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आज संपूर्ण दिवस गेला माझा आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि उद्या आपण भेटणार आहोत मुंबईला। मुंबईमध्ये आपला उद्याचा ब्लॉग असेल आणि मी असा विचार करतोय की आपण मराठीमध्ये तर ब्लॉग करतोच, पण मी मुंबईला असताना माझी जी भाषा होती, लँग्वेज होती, ती टोटली हिंदी बोलायचो मी। 90% हिंदी, 10% फक्त मी घरी म्हणजे घरी असतानाच तेवढं मराठी बोलायचो। तर माझा विचार असा चालू आहे की हिंदीमध्येच ब्लॉग करावा मुंबईला गेल्यानंतर। पण विषय असा आहे की हिंदीमधून मला असं बोलायला जरा असं जड चाललंय आणि आधी असं होतं की मराठी बोलायला मला थोडंसं जड जायचं, म्हणजे कसं बोलू असा जरा विचार करावा लागायचा। पण आता हिंदी कसं बोलू हा मला प्रश्न पडलाय, पण तरी पण मी कोशिश करतो हिंदीमध्ये ब्लॉग करण्याची। तो जैसे कि आपको पता है कि कल हम जाने वाले हैं मुंबई। बघा, असं वाटतंय की कसं मी काय चुकीचं तर बोलत नाही ना, असं वाटतंय मला। आणि आता संध्याकाळचे वाजले 7:30, मस्तपैकी चहा घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो। आणि अजून एक गोष्ट म्हणजे माझ्यासोबत अजून एक कोणतरी मित्र येणार आहे आणि तो कोण येणार आहे तो मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे। थोड्या वेळाने तो आपल्याच घरी येणार आहे, तेव्हा मी तुम्हाला दाखवतो। भेटूया थोड्याच वेळात। आणि माझ्या निधी बाळाची तर खूपच आठवण येते मला आणि खूपच आठवण येणार आहे मला मुंबईला गेल्यास, कारण की सकाळी उठलं की तिच्यासोबत खेळावं असं वाटतं मला, रात्री झोपताना तिच्यासोबत खेळावं असं वाटतं आणि दिवस तिच्यासोबतच माझा असतो। बघा किती खुश आहे। आणि हिला सोडून कसं जायचं आता मुंबईला आपण? हा, इसको छोड़ के हम कैसे जाए मुंबई? हाँ, इसको छोड़ के कैसे जाएंगे?
आ तुला सोडून जायचं मी? चल तू पण माझ्यासोबत, तू पण येशील माझ्यासोबत, तू भी आएगी मेरे साथ. हाँ सबसे मिलेंगे उधर मुंबई में जाके. हे बघा हा चहाचा ग्लास बघून किती जोरात पळत येते. हा ये 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 ये. हा जसं काय चहा प्यायचाच आहे आता तुला. हा चहा पितेस? चहा पितेस? गरमागरम असा चहा घेतला आणि आता आपल्याला करायची आहे बॅकपॅक. ही बॅग जी की आपल्याला घेऊन जायची आहे. आता याच्यामध्ये आपण जितके दिवस राहायचं आहे आपल्याला तितके दिवसाचं सगळं सामान ह्याच्यामध्ये भरून घेऊया. आणि किती दिवसाचा आपला तिकडे स्टे आहे, कितने दिन का अपना वहाँ पे स्टे है, ये अपने को पता नहीं अभी तक. आई हिंदी बोलता येत नाही मला. उधर जाने के बाद देखेंगे अपन कि अपने को कितना टाइम लगता है. ठीक है, अभी तो फिलहाल 2 दिन का प्लान है अपना. उसके बाद में वहां पे जाने के बाद अपने को समझ में आएगा कि कितना दिन अपने को वहां पे रुकना है. और एक बात, आने के बाद मुंबई से आने के बाद रिटर्न हम कोशिश करेंगे कि अपना हर एक ब्लॉग हिंदी में हो. और चलेगा मम्मी? आधा हिंदी मतलब आधा मम्मी मराठी बोलेगी और मैं हिंदी बोलूंगा, ऐसे ही ना? हाँ ठीक है. और आज मतलब कोशिश करेंगे अपन आज से, क्योंकि हिंदी थोड़ा सा मैं भूल जा रहा हूँ. इसके लिए हम कोशिश करेंगे कि आगे से जो भी ब्लॉग है वो हिंदी में बनाएंगे अपन, क्योंकि अपने जो सब्सक्राइबर्स है वो हिंदी भी है मराठी भी है. तो मराठी जो है उनको तो हिंदी समझ में आता ही है, इसके लिए अपन हिंदी में ब्लॉग बनाएंगे. ठीक है. और ये हमारा पिल्लू देखिए क्या कर रहा है, मेरा बैग भर रही है. निधि तुम क्या कर रहे हो? इसको भी नहीं हिंदी सिखाना पड़ेगा ना निधि, इसको भी हिंदी सिखाना पड़ेगा ना अपने को. तो इसके लिए हिंदी में बात करना पड़ेगा, क्योंकि जब ये मुंबई जाएगी तो उसको भी तो हिंदी आना चाहिए ना. तो इसके लिए अपन हिंदी में ब्लॉग बनाएंगे. मराठी बोलते हैं, हिंदी जबान में जमता ही नहीं अभी. वैसे हिंदी बोलने जानो मराठी आ जाता है. हाँ इस चीज को हिंदी में क्या बोलते सोचना पड़ रहा है. जबकि हिंदी बोलते बोलते जिंदगी भी बीत गई. हाँ लातूरची हिंदी वेगळी आहे, मुंबईची हिंदी वेगळी. ये देखो ये हिंदी मस्त बोलती. लातूरची हिंदी वेगळी आहे, मुंबईची हिंदी एकदम प्युअर आहे. आणि मराठी पण प्युअर बोलतात तिथं काही लोक. म्हणजे हिंदी बोलना असंच, यही चीज हिंदी में बोलना. लातूर की हिंदी अलग है और मुंबई की हिंदी अलग है. और कोकण के लोग मराठी अच्छे बोलते हैं और इधर के लातूर के लोग एकदम रफ बोलते हैं. आती है तेरे को भी हिंदी? वो हिसाब से तो उसको ही अच्छा आ रही है. हाँ क्योंकि वो तो गांव की एकदम गांव की है. कभी हिंदी बोला ही नहीं उसने. हिंदी बोला ही नहीं. और जबकि अपन कब से हिंदी बोल रहे, पूरा जिंदगी हिंदी में बोले और भूल भी जा रहे. ये कमाल है. और ये इधर देखिए क्या होता है ना, सब ग्राहक मराठी आती है ना. हमारी बिटिया अभी भी पैकिंग कर रही है. पैकिंग हुआ नहीं है, सब सामान यहाँ पे पड़ा है और वो वहाँ पे पैकिंग कर रही है. देखो तो ठीक है. अब बज रहे हैं रात के 8. तो हमारी ट्रेन है लगभग रात को 10:30 बजे. और आज की जो ट्रेन है वो है लातूर से, जो कि बिदर से आती है. लेकिन आज जो ट्रेन है वो है लातूर से. तो इसके लिए हम जल्दी जाएंगे, अपनी सीट पर जाके बैठ जाएंगे मस्त से. और अपने साथ जो बंदा है और एक वो भी अपने साथ आएगा. तो हम दोनों जन जाएंगे मस्त भाई की ट्रेन में बैठेंगे और कल सुबह पहुंचेंगे मुंबई. ड्रीम सिटी मुंबई मेरी जान. और मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. आज का वीडियो यहीं खत्म करते हैं. और आज का ये वीडियो आपको कैसा लगा ये हमें कमेंट करके बताइए. और वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब नहीं किया होगा तो सब्सक्राइब कीजिए. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए राधे राधे.